श्री स्वामी समर्थ. स्वामींचा संदेश आज तुमच्यासाठी काय आहे तर तुमच्यासमोर 2 चित्र ठेवलेली आहेत, पाईल नंबर 1 अँड पाईल नंबर 2. ओके, तर तुमच्यासमोर जी 2 चित्र आहेत त्या 2 चित्रांपैकी एक चित्र निवडायचं आहे. त्याच्या मागे दडलेला असेल स्वामींचा संदेश. स्वामींचं नामस्मरण करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा. ओके, सो आता आपण बघूया पाईल नंबर 1चा संदेश स्वामींचा काय आहे. ओके, स्वामी सांगतात की ज्या पद्धतीने तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अप अँड डाऊन्स होत आहेत किंवा उतार चढाव येत आहे, काही गोष्टीचे निर्णय तुला घेता येत नाही आहेत, त्याच्यासाठी मन मोठं कर. मनात ज्या गोष्टी दडल्यात, आतल्या आत तू ठेवल्यास तसं वागू नकोस. मन मोकळं कर, मनातल्या भावना व्यक्त करायला शिक, तर ते मार्ग मोकळा होईल. आणि ज्या गोष्टीच्या मागे तू धावतोयस ते धावणं आधी बंद कर आणि सरळ मार्गी चाल. आता आपण बघणार आहोत पाईल नंबर 2. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ओके, पाईल नंबर 2 साठी असा संदेश आहे की जेवढी गोष्ट तुझ्या हातात होती, जेवढी गोष्ट तुला करता आली, जेवढी गोष्ट तुला करायला जमली, ती सगळी तूने आता केली आहे. आता तू बस, आता मी सगळं तुझा मार्ग सोडवणार आहे. त्यामुळे जी श्रद्धा तूने माझ्यावर ठेवली ती श्रद्धा तशीच ठेव. तुझ्या प्रयत्नाला आता यश मी तुला देणार आहे. तर असा स्वामींचा हा संदेश होता. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.